कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. मोदींची सौगात आहे मोदी, हे सौगात आहे सत्ता आहे. बटेंगे तो कटेंगे म्हणणारे आता सौगात देणार. हिंदुत्व सोडलं असं जाहीर करा. सौगात आहे मोदीवरून उद्धव ठाकरेंचा भाजपच्या हिंदुत्वावर हल्ला बोल. चांगला कार्यक्रम आणला तर त्यात वाईट वाटण्याचं काम काय? सर्व धर्म समभाव ही आपली परंपरा आहे. उद्धव ठाकरेंच्या मोदींवरील टीकेनंतर अजित पवारांचं विधान. आमच्यावर आरोप करण्याआधी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. भाजपच्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांचा भाजपवर निशाणा. एकनाथ शिंदेंची गद्दार सेना, त्यांची बदनामी झाली असं वाटत असेल तर याचा अर्थ ते गद्दार आहेत. उद्धव ठाकरेंचा शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा. आमची भूमिका याआधी आणि आताही सारखीच. ठाकरेंप्रमाणे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही. संजय शिरसाट यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुख्यमंत्री सर्वांना सावरण्याचा प्रयत्न करतात, पण शिंदे फडणवीसांना छळतात की काय असा प्रश्न पडलाय. उद्धव ठाकरेंची टीका. अपहरण करून संतोष देशमुखांची हत्या केली. आरोपी सुदर्शन घुलेची जयराम चाटे आणि महेश केदारची पोलिसांसमोर कबुली. तर प्रतीक घुलेनं हत्या केलेली जागा दाखवली. झाडाझुडपात लपवलेले हत्यारही पोलिसांच्या ताब्यात दिलं. संतोष देशमुख प्रकरणात सरकारकडून आकाला वाचवण्याचा प्रयत्न. आका साताऱ्याच्या आकाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, संजय राऊतांचा आरोप. संतोष देशमुखांच्या हत्येच्या कटाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडच. खोक्यात सापडतो मग कृष्णा आंधळे का सापडत नाही, हे पोलिसांचं अपयश. बजरंग सोनावणेंची टीका. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करावी. धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेनं अजून 6 आरोपी का केलं नाही? धनंजय देशमुख हत्या प्रकरणात अंजली दमानी यांचा सवाल. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरावे आढळलेल्या गाडीचा फॉरेन्सिक अहवाल समोर. रिपोर्टनुसार गाडीवरील बोटांचे ठसे सुधीर सांगळेचेच. 2 कोटी खंडणी द्या, मी बाल्मीचा माणूस असं घुलेने म्हटलं. आवादा एनर्जी प्रकल्पावरील ऑफिस बॉयचा जबाब TV9च्या हाती. इंद्रजीत सावंत यांना मीच फोन केला. मोबाईलमधील डेटाही डिलीट केला. मध्यरात्री केलेल्या चौकशीत कोरटकरची कबुली. सूत्रांची माहिती. मध्यरात्री प्रशांत कोरटकरला छातीत दुखण्याचा त्रास. मध्यरात्रीच कोरटकरची वैद्यकीय तपासणी. तपासणीनंतर पुन्हा कोरटकरला चौकशीसाठी इतरत्र हलवलं. सूत्रांची माहिती. कामराला 2 समन्स पाठवले, पण सोलापूरकर एकही समन्स पाठवला नाही. कोरटकरही सापडला, पण सोलापूरकर अजून मस्तीत फिरतोय. उद्धव ठाकरेंची टीका. वकिलांच्या मार्फत कुणाल कामरा खार पोलिसांच्या संपर्कात. सूत्रांची माहिती. कुणाल कामराला 31 मार्चला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्याचे आदेश. कुणाल कामराबाबत आता 3rd डिग्रीचा वापर करावा लागेल. वरिष्ठांच्या सूचनेमुळे आम्ही संयम बाळगू. शंभूराज देसाईंची कामरावर प्रतिक्रिया. अहिल्यानगरच्या राहुरीत महापुरुषांच्या पुतळ्याचं विटंबन. आज राहुरी तालुका बंदची हाक. नागरिकांकडून बुवासिंद बाबा मंदिरात सामूहिक आरतीचं आयोजन. इच्छा नसताना पुरुष वैद्यकीय अधिकारी माझी वैद्यकीय चाचणी करायचे. स्वारगेटमधल्या पीडितेचे पुणे पोलिसांवर गंभीर आरोप. केसमध्ये सरकारी वकील म्हणून सरोदेंची नियुक्ती करण्याची मागणी. पुण्याच्या खेडमधील परसुली गावात भीषण पाणी टंचाई. 3रा अंडा पाणी घेतल्यास 100 रुपये दंड. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी परसुली ग्रामपंचायतीचा अजब निर्णय. कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात युरियाचा कोट्यावधींचा घोटाळा. शेतीसाठीचा 290 टन अनुदानित युरिया गोदरेज एग्रोवेट खासगी कंपनीच्या घशात. कृषी विभागाच्या अहवालानंतर 9 जणांवर गुन्हा दाखल. सर्व काही अल्लाह आणि देवाच्या भरोशावर. जेवढं आयुष्य लिहिलंय तेवढंच नशिबात आहे. गॅलेक्सी इमारतीवरील गोळीबार प्रकरणी सलमान खानचा भाष्य. लखनौ सुपर जायंट समोर आज हैदराबादचं तगडं आव्हान. हैदराबादचा पहिल्या सामन्यात दिमागदार विजय तर लखनौचा दिल्लीकडून पराभव. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.